नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आज मित्रांनो आणि सगळे जे तुम्ही बघता आहात माझा व्हिडिओ, त्या सर्वांना आणि त्यांच्या कुटुंबियांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो। गुढीपाडवा म्हटला की महत्त्वाची सभा असते ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आणि त्याप्रमाणे आज ती पार पडली। काही मिनिटापूर्वीच पार पडल्यानंतर मी हा लगेच व्हिडिओ करतो आहे। राज ठाकरे काय करणार अशा बातम्या चालू होत्या। काही चॅनल्समधनं तर काही नेत्यांनी असं सांगितलं मनसेच्या की संपूर्ण देश वाट बघतोय की राज ठाकरे काय करणार म्हणून। संपूर्ण देश बघतोय मनसे काय करणार म्हणून। मला आश्चर्य वाटलेच। राज ठाकरे यांच्या मनसेचा केवळ एक आमदार आहे, त्यामुळे राज ठाकरे यांचं मनसे हा पक्ष काय करतोय याकडे फार तर महाराष्ट्रामधल्या लोकांचं लक्ष असेल, सर्व देशाचं लक्ष असण्याचं काहीही कारण नव्हतं। एवढा हा पक्ष मोठा नाही, ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे गेले 2 वर्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे असतील, आशिष शेलार, चंद्रकांतदादा पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर होत होत्या। त्यामुळे या भेटी कशासाठी होत होत्या याची कल्पना येत होती। शिवाजी पार्कवरती दिवाळीच्या मला वाटतं एका कार्यक्रमात किंवा अन्य एखाद्या उत्सवामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र दिसले होते। एकमेकांकडे जाणे, सतत भेटणं आणि त्यानंतर अमित शहा यांच्याबरोबर राज ठाकरे यांची भेट होणं याला नक्कीच काही अर्थ होता। 2 वर्षांपासून राज ठाकरे यांनी थेटपणे हिंदुत्वाची भूमिका घेतली होती आणि भोंग्याचा प्रश्न उपस्थित केला होता। त्यानंतर ते ज्या पद्धतीने संपूर्ण पक्षाचा चिन्ह, पक्षाचा ध्वज आणि संपूर्ण पक्षाचा अजेंडा त्यांनी बदलला, तो आपण बघतोय। तो हिंदुत्वाचा अजेंडा त्यांनी घेतला होता आणि मराठीचा जो मुद्दा घेऊन राजकारण चालू होतं तो फोकस बदलला। मराठीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं असं मी म्हणत नाहीये, पण तो फोकस पूर्ण बदलून हिंदुत्वाची भगवी शाल त्यांनी घेतली। हिंदू जननायक म्हणून प्रचार सुरू झाला आणि त्यानंतर मग मंदिरात जाऊन आरती करणं, त्यानंतर अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करणं, सतत मंदिर असतील, अयोध्येच्या राम मंदिराबद्दल आनंद व्यक्त करणं, जोशात तो उत्सव करणं, रामनवमी जोशामध्ये साजरी करणं, हे कार्यक्रम मनसेने घेतले आणि त्यामुळे त्यांचा कुठल्या प्रकारे वाटचाल सुरू होती हे लक्षात येत होतं। आज राज ठाकरे यांनी सस्पेन्स संपवला आणि स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की नरेंद्र मोदी यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे, म्हणजे भाजपला मी बिनशर्त पाठिंबा देतो आहे आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागा असं त्यांनी मनसैनिकांना सांगितलं। याचा अर्थ स्पष्ट असा आहे की लोकसभा निवडणुका मनसे लढवणार नाही। ज्या बातम्या येत होत्या की 2 जागा लढवणार, नंतर कदाचित राज्यसभेमध्ये कोणाला जागा मिळणार, अमित ठाकरे, बाळा नांदगावकर अशी अनेक नावं चालवली जात होती, पण त्यात काही तथ्य नाही। लोकसभा निवडणुका गेल्या वेळेच्या सुद्धा त्यांनी लढवल्या नव्हत्या आणि यावेळी लढवल्या नाहीत। त्यामुळे माझ्या मते वसंत मोरे जसे नाराज झाले की लोकसभेसाठी त्यांना इच्छा होती की मनसेचं तिकीट मिळेल, लोकसभा निवडणुकीसाठी म्हणून काही जणांनी पुण्यामधून आणि अन्य ठिकाणाहून आम्हाला लढवायचे म्हणून सांगितले होतं। हे जे नेते मनसेचे गावोगावचे नेते प्रयत्नशील असतात की आपल्याला निवडणुका लढवण्याची, निवडणुकीत उमेदवारी मिळेल, निवडणुका लढवता येतील, ही प्रत्येक कार्यकर्त्याची, नेत्याची आकांक्षा असते। त्याच्यावरती राज ठाकरे यांच्या घोषणेमुळे साफ पाणी पडलेलं आहे। वसंत मोरे तर निघून गेले आणि प्रकाश आंबेडकरांच्या पाठिंब्यावरती ते आता उमेदवारी पुण्यात त्यांनी लोकसभा निवडणुका लढवण्याचं जाहीर केलं। आता मुद्दा असा आहे की राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतली आहे त्याचं स्वागत कसं होतं। पहिली गोष्ट म्हणजे राज ठाकरे यांना कोण विचारत आहे, त्यांची ताकद किती, त्यांच्या पक्षाची ताकद किती, राज ठाकरे सतत भूमिका बदलत आहेत, अशा प्रकारची वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते चंद्रकांतदादा पाटील असतील आणि भाजपच्या तमाम नेत्यांनी वारंवार केलेली होती। मनसेची शून्य ताकद आहे, त्यांना कोणीही विचारत नाही, अशाच प्रकारची टीका करत होते। तेच नेते आता म्हणायला लागलेले आहेत। विनोद तावडे यांनी तर प्रतिक्रिया अशी व्यक्त केली की मनसेचा महायुतीला पाठिंबा आम्हाला उपयोगी आहे आणि बाळासाहेब ज्याप्रमाणे खंबीरपणे युतीच्या मागे उभे असायचे त्याप्रमाणे राज ठाकरे उभे आहेत।
म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची थेट तुलना त्यांनी केली आणि याचा स्पष्ट अर्थ असा आहे की राज ठाकरे हे नाव मोठं करायचं आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं नाव छोटं करायचं की आम्ही त्यांना महत्त्व देत नाही, त्यांना समाजात महत्त्व नाही असं दाखवायचं. अशा प्रकारची ही स्ट्रॅटेजी आहे. ठाकरे हे आडनाव भारतीय जनता पक्षाला हवं आहे याचाच अर्थ असा आहे की उद्धव ठाकरे यांची उणीव पोकळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची पोकळी भाजपला जाणवत आहे. एकनाथ शिंदेंमुळे आपल्याला काहीही फारसा उपयोग झाला नाही हे भाजपला कळून चुकले. त्यामुळे भाजपने अनेक ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांची म्हणजे त्यांच्या जागाच कापल्या किंवा त्यांना उमेदवार बदलून द्यायला सांगितले आणि एकनाथ शिंदेंची परवड सुरू आहे, फरफट सुरू आहे भाजप बरोबर. आणि म्हणून आता एकनाथ शिंदेंच्या ऐवजी राज ठाकरे यांचं नेतृत्व विधानसभेमध्ये मोठं करायचं आणि ते मोठं करायचं असेल तर लोकसभेमध्ये राज ठाकरे यांनी काही सभा संबोधित कराव्यात, भाजपच्या व्यासपीठावरती यावं, नरेंद्र मोदींबरोबर यावं अशी भाजपची इच्छा आहे असं सांगितलं जातं. आणि त्याप्रमाणे काही सभा राज ठाकरे घेतील. लाव रे तो व्हिडिओ ही भूमिका त्यांनी 2019 घेऊन नरेंद्र मोदींवर तुफान टीका केली आणि आता तशाच प्रकारची टीका ते इंडिया आघाडीवरती मुख्यतः उद्धव ठाकरे यांच्यावरती करतील आणि त्यासाठीच त्यांना आपल्याबरोबर आपल्या साथीला भाजपने घेतलेला आहे. आणि हा फॉर्म्युला असा ठरला आहे की राज ठाकरे यांचा स्वाभिमान जो आहे, मनसेचा स्वाभिमान, मनसेचं स्वतंत्र अस्तित्व ही जपायचं म्हणजे जपलेलं आहे त्यांनी असं दाखवायचं. म्हणजे राज ठाकरे यांनी भूमिका बदलली नाही असं दाखवायचं. भूमिका बदलली आहे, स्पष्टपणे बदललेली भूमिका, पण दाखवायचं असं की मी मात्र स्वतंत्र आहे. सगळीकडे मात्र लोकांनी तत्व सोडून दिलेले आहे. आज तर केशव उपाध्ये हे भाजपचे प्रवक्ते म्हणाले की राज ठाकरे हे फायर ब्रँड नेता आहे. बघा काय काय साक्षात्कार त्यांना झालाय. जे राज ठाकरेंना काहीही किंमत नाही आहे त्यांच्या पक्षाला आणि त्यांना असं म्हणत होते त्यास त्यांना साक्षात्कार काय झालाय बघा. राज ठाकरे यांची ताकद वाढलेली आहे, ते मोठे नेते आहेत, त्यांचा करिश्मा नाकारता येत नाही, पण त्यांच्या पक्षाची ताकद वाढली आहे का? ती वाढवण्यामध्ये राज ठाकरेंना कुठल्याही प्रकारचं काही यश येताना दिसतंय का? काहीच दिसत नाही. त्यांच्या पक्षाची ताकद वाढल्याचं कुठलंही चिन्ह दिसत नाही. भले निवडणुका झाल्या नसतील पण ग्रामपंचायत निवडणूक झाल्या, त्यात काय मनसेला यश आलं? किंवा त्यांच्या सभांना होणारी गर्दी सोडून द्या, त्या पलीकडे मनसेचं सगळ्या महाराष्ट्रामध्ये तुडुंब ताकद वाढली आहे असं कुठे दिसून आले का? तर तसं दिसून आलेलं नाही. आणि तरीही अचानकपणे या भाजपवाल्यांना साक्षात्कार झाले की राज ठाकरे हे फायर ब्रँड नेते, मोठे नेते आहेत वगैरे वगैरे वगैरे. आणि राज ठाकरे यांच्या सभेच्या आदल्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याबद्दल अतिशय अनुकूल भूमिका घेणं आणि ते आमच्या बरोबर आले तर आम्हाला आनंद होईल अशा प्रकारचं वक्तव्य काल करणं, हे स्पष्टपणे हे त्यांनी ज्या पद्धतीने ठरलेलं आहे प्लॅन त्याप्रमाणे सगळं सुरू आहे. मी तशी पोस्टही टाकली. पण आता मुद्दा असा आहे की विनोद तावडे, केशव उपाध्ये असतील, अन्य नेते, सुधीर मुनगंटीवार तर म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी स्वार्थासाठी युती तोडली म्हणे आणि राज ठाकरे मात्र देशासाठी, महाराष्ट्रासाठी हे मोदींच्या मागे उभे आहेत. म्हणजे राज ठाकरे किती त्यागी आहेत आणि उद्धव ठाकरे कसे स्वार्थी आहेत अशा प्रकारचं अत्यंत सुधीर मुनगंटीवार यांनी अत्यंत शब्दबंबाळ बोलण्याबद्दल आज तर त्यांनी अत्यंत भयंकर वक्तव्य केलं होतं, भयानक वक्तव्य केलं. सगळ्या महाराष्ट्रात त्यांच्याबद्दल संताप व्यक्त केला जातो. ते सुधीर मुनगंटीवार आता राज ठाकरे यांचे गोडवे गात आहेत. हे नेते जे आहेत सुधीर मुनगंटीवार सारखे ते कधीही आणि कशीही टोपी बदलू शकतात. त्याप्रमाणे त्यांनी टोपी बदललेली आहे त्यांनी सुद्धा. तर मुद्दा असा आहे की आता राज ठाकरे यांच्याबद्दल यांच्या भाषणामध्ये महत्त्वाचे मुद्दे सांगतात. तुम्ही ऐकलं असेल ज्यांनी किंवा ऐकलं नसेल ते मुद्दे सांगणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी बाळा नांदगावकर यांनी इंडिकेट केलंच होतं की आम्हाला भाजपवर जाणं आवडेल अशा प्रकारचं त्यांनी इच्छा व्यक्त केली होती सूचक शब्दामध्ये. पण बाकीचे नेते कसे म्हणत होते की राज ठाकरे जो काही निर्णय घेतील तो देशाच्या, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठीच असेल. जो काही निर्णय घेतील
म्हणजे राज ठाकरे यांनी जर काँग्रेस बरोबर जाण्याचा निर्णय घेतला असता तरी सुद्धा तो देशाच्या हिताचा. आता या प्रकारे आपल्या नेत्याबद्दल म्हणजे हे जे अशा प्रकारचे पक्ष असतात ते नेत्यांबद्दल पूर्णपणे एक ज्याला म्हणतात की डोळे बंद करून नेत्यावर श्रद्धा ठेवणं हे योग्य आहे का लोकशाहीमध्ये? लोकशाहीमध्ये अशा प्रकारची अंधश्रद्धा नेत्यावर ठेवणं, मग तो शिवसेना, उद्धव ठाकरे पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, कोणी, हे योग्य असं म्हणतो. जो काही निर्णय घेतील तो. आता हा पक्ष लोकशाहीवादी जर असेल, कारण निवडणुकामध्ये मनसेने भाग घेतलेला आहे. लोकशाहीवादी पक्षामध्ये आपल्या कार्यकर्त्यांची किंवा नेत्यांची चर्चा करणं, त्यांच्या भावना काय ते जाणून घेणंही महत्त्वाचं आहे. मला माहिती नाही की मनसेमध्ये अशा प्रकारची चर्चा झाली आहे का. काही ठराविक नेत्यांमध्ये, 4-5 नेत्यांमध्ये जे सतत अवतीभोवती असतात त्यांच्याशी चर्चा करणं वेगळं, पण सगळ्या महाराष्ट्रातल्या मनसैनिकांशी चर्चा करून हा निर्णय झाला आहे का ते मला माहिती नाही. पण जे प्रमोच किंवा जो ट्रेलर चालू होता सभेपूर्वी त्यामध्ये राज ठाकरे हे आता संवाद साधणार आहेत, काय घडलं ते सांगणार आहेत असं सांगितलं जातं. आता हा संवाद एकतर्फी आहे का? हा संवाद दोन्ही बाजूंनी असायला पाहिजे ना. म्हणजे तमाम मनसैनिकांनी जो काही निर्णय राज ठाकरे घेतील तो केवळ त्याचा आदेशाचं पालन करावं, हा त्यांच्या पक्षांनी काय करावं कसा प्रश्न आहे. पण लोकशाहीमध्ये अगदी उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल, यांचा पक्ष असेल, हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं मन लक्षात घेतलं पाहिजे, त्यांची मतं लक्षात घेतली पाहिजे आणि ही त्या पद्धतीने त्या व्यापक प्रमाणात लक्षात घेतली जातात की नाही याबद्दल मला शंका आहे. म्हणजे राज ठाकरेंनी बोलावं आणि लोकांनी फक्त ऐकावं. काय बोलणार आता राज ठाकरे हे कुतूहलाने डोळे असे डोळे बंद करायचे आणि कान उघडे करून ते काय म्हणतायत ते ऐकावं, ग्रहण करावं आणि अंमलात आणावं. असं आहे का एखाद्या लोकशाहीवादी देशामध्ये अशा प्रकारचं काम कुठल्याही पक्षाचं चालू नये असं माझं स्पष्ट. आता राज ठाकरे काय म्हणाले ते मी तुम्हाला सांगतो. आता बघा, त्यांनी सांगितलं की पालिका निवडणुका व्हायला पाहिजे, त्या वेळेवर झाल्या नाही आहेत. आता पालिका निवडणुका का होत नाही आहेत, कोणामुळे होत नाही आहेत? भाजपला आव्हान दिलं होतं उद्धव ठाकरेंनी वारंवार की या निवडणुका लवकर घ्या ना. संपूर्ण महाराष्ट्रात केवळ मुंबई नाही, मुंबई, पुणे, ठाणे ठिकठिकाणच्या महानगरपालिका प्रशासक नेमलेले आहे. हा सवाल राज ठाकरेंनी का उपस्थित केला? ते फक्त म्हणाले पालिका निवडणुका होत नाहीत, निवडणुका 5 वर्षात झाल्या नाहीत वगैरे. मग त्यांनी सांगितलं की ही चॅनल्स म्हणजे कशी की आज मला असं वाटतं, अशा वाटेल त्या बातम्या ज्या मनाला येईल त्या देण्यात आलेल्या आहेत. कुठल्याही बातम्या चालवण्यात आल्या. त्याच्यातली एक बातमी आहे, मी तुम्हाला सांगतो की अशी बातमी चालवण्यात येत होती की एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या पक्षप्रमुखपदी राज ठाकरे येणार, म्हणजे ते प्रमुख होणार अशी बातमी चालवण्यात जात होती. तेव्हाच मी सांगितलं होतं की ही फोकनाट बातमी, बोगस बातमी आहे. ही कोणी चालवली मला माहिती, कुठल्या तरी पद्धतीने ही चालवण्यात आली आणि ती बोगस बातमी होती. हे कळत होती की राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे, तो पक्ष सोडून ते दुसऱ्या पक्षात कशाला जातील. आणि ते राज ठाकरे यांनी ठामपणे सांगितलं की 18 वर्ष झालीत माझ्या पक्षाला, आता मी कशाला पक्ष बदलून तिथे एकनाथ शिंदेबरोबर जाईल असं ते म्हणाले. आणि ते योग्य आहे. पण ते बाकी म्हणाले की अमित शहांबरोबर मी गेलो, मग अमित शहांनी मला भेट दिली नाही वगैरे आणि त्या बातम्या चालवण्यात आल्या. आणि तशा प्रकारे या बातम्या चालवणं, कारण दिल्लीमध्ये गेल्यानंतर ताबडतोब अमित शहानी लगेच दरवाजा उघडावा आणि त्यांनी जावं राज ठाकरे, असं होत नसतं. वेळ ठरली असेल ना दुसऱ्या दिवशी, त्यामुळे त्या गोष्टी कन्फर्म न करता त्या बातम्या दिल्या जात असतील ते चुकीचं आहे. पण बातम्या का अशा प्रकारच्या दिल्या जातात? काही बातम्या राज ठाकरे यांच्या जवळच्या नेत्यांकडून सुद्धा दिल्या जातात. आणि राज ठाकरे यांना किंवा मनसेला सोयीच्या बातम्या जेव्हा चॅनेलमधून जातात, कळते समजले असतो, पण ज्या मनसेच्या अनुकूल असतात त्या दिल्या तर हरकत नसते नेत्यांची. पण काही बातम्या समजा विरोधात जाणाऱ्या असतील त्या दिल्या तर चालत नाही. बातम्या योग्य पद्धतीने हव्या असतील तर महत्त्वाच्या घडामोडींची माहिती पक्षाने किंवा पक्षाच्या नेत्यांनी अधिकृतपणे जर मीडियाला दिली तर गैरसमज कमी होऊ शकतात. मीडियाला बातम्या हव्या असतात आणि मनसेचे अन्य सर्व नेते हे अन्य पक्षामधल्या बातम्या जेव्हा वर्तमानपत्रात येतात त्यासुद्धा कळते समजते अशा असतात. काही बातम्या खऱ्या निघतात, काही खोट्या ठरतात. पण जेव्हा कुठला
पक्ष अधिकृतपणे माहिती सांगत नाही तेव्हा माध्यमाच्या प्रतिनिधींना वेगवेगळ्या मार्गाने माहिती मिळवावी लागते, कारण जनतेला माहिती सांगणं हे त्यांचं काम असतं. त्या बातम्या शक्यतो म्हणजे पूर्णपणे कन्फर्म करून दिल्या पाहिजे त्या बातम्या. पण कधी कधी बातम्या चुकीच्या ठरतात. पण का ठरतात तर कम्युनिकेशन कमी पडतं पक्षाचं किंवा पक्षाच्या नेत्यांचं. सोयीच्या बातम्या मात्र पेरायच्या. म्हणजे आता उदाहरणार्थ मनसेला असं वाटत की उबाठा गटाचे अमुक नेते तमुक माणसाला भेटले, त्या बातम्या त्या पेरतील उदाहरणार्थ. पण आपल्या पक्षाच्या बातम्या मात्र लपून ठेवायच्या, ज्या सोयीच्या असतील तेवढ्या सांगायच्या. आणि जर असं वाटत असेल की अधिकृतपणे सांगणं अडचणीचं आहे, मग त्यांना सांगायचं तुम्ही कळते समजते विश्वसनीय सूत्रांकडून कळते असं सांगा, ते सांगा. हा दुटप्पीपणा आहे, हाही लक्षात घेतला पाहिजे असं मला म्हणणं आहे. आता दुसरं गोष्ट आहे की राज ठाकरे काय म्हणाले की आमची युती झाली, मी महायुतीत गेली तर सांगेन ना तुम्हाला, तेव्हा तुम्ही दम धरा. ते म्हणाले की 6-7 खासदार आणि 32 आमदार असं मला शिवसेनेत असताना म्हणत होते की आपण एकत्र बाहेर पडू. त्यांना वाटलं त्या आमदारांमध्ये शिवसेना एकसंध असताना जेव्हा राज ठाकरे बाहेर पडले तेव्हा ते म्हणाले की त्यांना असं वाटलं या खासदारांना आणि आमदारांना शिवसेनेच्या की मी काँग्रेसबरोबर जाणार आहे. आता कसं काय वाटलं त्यांना ते काँग्रेसबरोबर जाणार आहेत मला कळलं नाही. का वाटलं, काही कारण होतं का त्यामागे ते मला माहीत नाही, त्याचा खुलासा झाला नाही. पण राज ठाकरे हे तसं त्यांनी केलं नाही आणि त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला. त्यांनी असं सांगितलं की मला पक्ष फोडून काहीही करायचं नाही. चांगली गोष्ट आहे. राज ठाकरे यांनी स्वतंत्रपणे आपला पक्ष स्थापन केला आणि पक्ष फोडला नाही किंवा पक्षाशी गद्दारी केली नाही, ही चांगली गोष्ट आहे. त्याबद्दल मी त्यांचं वारंवार अभिनंदन आणि कौतुक केलं आहे, हे लक्षात घ्या. मनसैनिकांनी सुद्धा मला टोल करण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, ते असं म्हणाले की मी बाळासाहेबांशिवाय कोणाच्याही हाताखाली काम करू शकत नाही. याचा अर्थ काय की उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांनी आपल्यानंतरचं स्थान दिलं होतं, त्यावरनं मतभेद झाले आणि बाळासाहेबांशिवाय कोणाच्या हाताखाली म्हणजे उद्धव ठाकरेंच्या हाताखाली मला काम करायचं नव्हतं, त्याने अधोरेखित. मग ते म्हणाले की एकाला संधी दिली होती म्हणजे पक्षाने, म्हणजे उद्धव ठाकरे शेवटी आधी कार्यकारी अध्यक्ष झाले, मग पक्षप्रमुख झाले, पण त्यांना समजलंच नाही. म्हणजे आपल्या मागचे लोक गेले, गद्दारी केली हे समजलंच नाही असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंनी पूर्वी असं सांगितलं होतं की असं कसं होऊ शकतं, म्हणजे आपल्या मागचे लोक जात आहेत हे कसं होऊ शकतं, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यामध्ये त्यांचं उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक सहानुभूती त्यांना त्यावेळी होती असं वाटलं होतं सुरुवातीला जेव्हा गद्दारी झाली तेव्हा. त्यानंतर मात्र बघा, मी मनसेचाच अध्यक्ष राहणार आणि असली गोष्ट माझ्या मनाला शिवणार नाही असं ते म्हणाले. त्यांनी प्रत्येक वेळी संपूर्ण भाषणात असं सांगितलं, टप्प्याटप्प्याने तुम्ही बघा की मी स्वाभिमानी आहे, मी इतरांसारखा नाही. मग ते म्हणाले की मी 1995च्या जागा वाटपात म्हणजे युतीच्या जागा वाटपात होतो त्यानंतर मी जागा वाटपाच्या वाटाघाटी केल्या नाहीत. अमित शहांबरोबर मी गेलो तेव्हासुद्धा मला हे जागा वाटप वगैरे माझं टेम्परामेंटच नाही. आता ही जी भूमिका आहे ती साफ चुकीची आहे असं माझं मत. ज्यावेळी तुमच्या पक्षाची ताकद कमी असते तेव्हा तुम्हाला इतर कोणाबरोबर आघाडी करावी लागते तर तुमचं सरकार येऊ शकतं. पण मीच मालक, मीच सांगणार आणि माझं सगळं ऐकलं पाहिजे अशा प्रकारची एकाधिकारशाही वृत्ती लोकशाहीमध्ये चालत नाही. जागा वाटपासाठी बसावं लागतं. शरद पवार असतील, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदींचे, अमित शहा सगळे जागा वाटपाला बसतात ना. आणि शिवसेनेमध्ये शिवसेना आणि भाजपची युती होती तेव्हा जागा वाटप चालू होतं ना, तेव्हा हे योग्य आहे असं मला वाटतं. मग ते म्हणाले की आमच्या निशाणीवरती लढा असं म्हणाले अमित शहा किंवा अन्य कोणी नेते, आणि मी नाही म्हणून सांगितलं, मी स्वाभिमान जपला असं राज ठाकरे. एक प्रकारे त्यांना तेच म्हणाले, चिन्हावरती तडजोड होणार नाही, हे इंजिन जे आहे त्याचं आपलं चिन्ह राहील असं ते म्हणाले. आता ही बातमी ही अगोदर चॅनलवाल्यांनी दिलेली होती. आता ती कोणी दिली बातमी की चिन्हावर लढायला सांगितलं पण ते मान्य नाही आहे, ही बातमी चालवली होती चॅनलवाल्यांनी. ती मनसेच्या सोयीची बातमी होती, अनुकूल बातमी होती, ती चालवलेली चालली तुम्हाला. मग ती अधिकृतपणे सांगितलं होतं का, कोणी नव्हतं सांगितलं, पण ती चालली तुम्हाला. पण प्रतिकूल बातमी आलेली फक्त मनसे नाही, कुठल्याच पक्षाला ते आवडत नाही, हे मला सांगायचं. दुसरी गोष्ट,
मग ते म्हणाले की दिल्लीला जाण्यात काय वाईट आहे. बाळासाहेब सुद्धा 1980मध्ये इंदिरा गांधी आणि संजय गांधीला भेटायला गेले होते. आता ही गोष्ट तरुण पिढीला माहीत असेल, मग बाकी सगळ्यांना माहिती आहे ती. आणि इंदिरा गांधी आणि संजयला भेटायला गेले होते त्यावेळी म्हणजे असंही आहे की बाळासाहेब, आणि ते त्यांनी सांगितले राज ठाकरेंनी, की काँग्रेस आणि बाळासाहेबांचे संबंध पहिल्यापासूनचे होते. मी वारंवार सांगितले काँग्रेस आणि बाळासाहेबांचे संबंध होते म्हणजे निवडणुका लढवल्या नाहीत. काँग्रेसला अनुकूल भूमिका बाळासाहेबांनी घेतली होती. त्यावेळी कुठल्याही विचाराविषयी त्यांनी तडजोड केली होती असं राज ठाकरे किंवा भाजपवाले म्हणतात. ते म्हणत नाही बाळासाहेब ठाकरेंवर टीका की तुम्ही तुमच्या विचाराविषयी गद्दारी केली म्हणून. का नाही म्हणत? मग उद्धव ठाकरेंवर जर तुम्ही टीका करता तर बाळासाहेबांनी काँग्रेसशी अप्रत्यक्ष युती केली होती आणि त्यांचे 2 विधान परिषदेवरती आले निवडून, तेव्हा काँग्रेसच्या पाठिंब्यावरती. विधानसभा एखाद्या राजकीय पक्षाने विधानसभा न लढवणं म्हणजे काय महत्त्वाची गोष्ट नाही ती. अशी निवडणूक न लढवणं किंवा निवडणूक न लढवणं कुठली का असेल ना, लोकसभा विधानसभा. आता दुसरी गोष्ट की ते म्हणाले की आपण एकत्र आलो पाहिजे असं शिंदे म्हणाले. असं राज ठाकरे म्हणाले. काय केलं पाहिजे? देवेंद्र आणि शिंदे सांगत होते की एकत्र आले पाहिजे. मग मी म्हटलं म्हणजे काय एकत्र आले पाहिजे म्हणजे काय? मग मी अमित शहांना फोन केला. आता एकत्र आलं पाहिजे म्हणजे काय हे देवेंद्र फडणवीसांनी समजावून सांगितलं नसेल की तुम्हाला आम्ही इतक्या जागा देऊ, 1 जागा देऊ, 2 जागा देऊ किंवा जागा देणार नाही, राज्यसभा देऊ किंवा विधान परिषद देऊ, असं काही प्रॉमिस नसेल केलं. मग मी अमित शहांना फोन केला. असं का बरं? अमित शहांची काय गरज होती? मग अमित शहांना मी भेटलो म्हणजे मी दिल्लीच्या नेत्यांना भेटायला तिथे गेलो म्हणजे त्याच्यात काही कमीपणा नाही हे सांगण्यासाठी बाळासाहेबही गेले होते असं राज ठाकरेंनी सांगितलं. बघा आता त्यांच्या भूमिकेत त्यांच्या भाषणाचे अन्वय अर्थ काय ते मी तुम्हाला सांगतो तुम्हाला की असा खुलासा ते टप्प्याटप्प्याने करतात. म्हणजे त्यांना कुठेतरी आत जाणीव आहे का की आपली भूमिका बदलली अशी टीका होऊ शकेल, आपण स्वाभिमान दिल्लीपाशी घाण टाकलाय असं वाटू शकेल. आणि मग सतत खुलासा करावा लागत होता राज ठाकरेंना आपल्या सगळ्या या आर्ग्युमेंटमध्ये. मग ते म्हणाले की ज्या घरात मी जन्मलो तिथे शिवसेनेचा जन्म झाला त्यामुळे माझ्या दृष्टीने एकमेव पक्ष तोच. पण 1988-99 मध्ये युती झाली. ती झाल्यावेळी भाजपशी संबंध मी गडकरी महाजन मुंडेंशी माझा संबंध आला, चांगला संबंध आला. राजकारणाच्या पलीकडे व्यक्तिगत संबंध आले, चांगली गोष्ट आहे, काय वाईट नाही त्याच्यात. आणि भेटी होत्या अन्य नेत्यांशी सुद्धा, म्हणजे अन्य पक्षाच्या नेत्यांशी भेटी होत्या पण गाठी पडल्या भाजप बरोबर. म्हणजे ते सांगू पाहत होते की भाजपशीच आमचा धागा जुळलेला होता आणि आजही जुळलेला आहे. बघा हिंदुत्वाचा आमचा समान धागा आहे. ही टोटल भाजपची लाईन चालवत होते आपल्या भाषणामध्ये राज ठाकरे, समजून घेतले. मग ते म्हणाले की प्रमोदजी गेले, मग मोदींबरोबर संबंध आला. मग गुजरात पाहिला आणि मी पहिलाच माणूस असा की ज्यांनी मोदी हे पंतप्रधान होऊ शकतील, पंतप्रधान व्हायला पाहिजे. भाजपचे लोकही म्हणत होते, मी म्हटलं म्हणजे ज्या प्रकारे बाळासाहेब ठाकरे यांनी गुजरात दंगलीनंतर सुद्धा मोदीजींवर कारवाई करू नका असं सांगितलं, त्याच पद्धतीने मोदीजींना प्रथम मी पाठिंबा दिला असं राज ठाकरे म्हणतात. हे लक्षात घ्या त्यांना काय कशा पद्धतीने म्हणायचं आहे. बाळासाहेब ठाकरे आणि मी हे नातं ते सांगतात आणि एक प्रकारे बाळासाहेब ठाकरे यांचा सगळा वारसा माझ्याकडे आहे हे त्यांना याच्यामधनं अधोरेखित करायचे. बिटवीन द लाईन्स त्याचा अर्थ आपण लक्षात घ्या. मग ते म्हणतायत की मी गुजरातची डेव्हलपमेंट पाहत होतो, गुजरात डेव्हलप होतं आहे पण महाराष्ट्र त्याच्या खूप पुढे, म्हणजे पुन्हा ते महाराष्ट्राची अस्मिता मी कशी जपतो हे सांगू पाहतात. आता या ठिकाणी राज ठाकरे असं का म्हणत नाहीत की महाराष्ट्राचे उद्योग पळवले जात आहेत. इथे म्हणाले, पूर्वी म्हणाले ते, पण महाराष्ट्राचे उद्योग आणि संस्था अनेक सरकारी इथनं पळवले जात आहेत हे त्यांनी आज म्हणायला पाहिजे होतं. ते म्हणाले नाहीत. ते गुजरातच्या तालावर महाराष्ट्र नाचवला जाते. महाराष्ट्रातले सगळ्या पक्षांना, म्हणजे मिंदे गट असेल किंवा सिंचन गट म्हणजे अजितदादांचा गट, काँग्रेसचे अशोक चव्हाण सगळे आपल्याकडे फिरतून आणले त्यांनी. आणि दिल्लीच्या तालावरती तख्तावरती
हे सगळे महायुतीतले हे भाजप आणि हे सगळे लोक सगळे नेते नाचत आहेत हे त्यांनी सांगितलं नाही. सांगायचं काय टाळलं नाही ते बघा. मग त्यांनी सांगितलं की नोटाबंदी, बुलेट ट्रेन, मी विरोध केला होता. ज्या गोष्टी पटल्या नाही ते पटल्या नाही असं सांगितलं. पटल्या नाही ते सांगितलं. म्हणजे बुलेट ट्रेनबद्दल तुम्ही मुद्दा घेतला होता, कशासाठी पाहिजे, ढोकळा खायला तिकडे जायचं का आपल्याला. मग बुलेट ट्रेन प्रकल्प जोरात राबवला जात आहे. मनसेने आंदोलन का नाही केलं त्याच्या विरोधात? का नाही आंदोलन केलं? महाराष्ट्रातनं उद्योगधंदे पळवले जात आहेत त्याबद्दल स्टेटमेंट काढलं, आंदोलन का नाही केलं मनसेने? हा प्रश्न विचारात घेतला पाहिजे. नंतर नोटाबंदी मला पटली नाही असं ते म्हणाले. हां, पण त्यानंतर राज ठाकरेंनी त्या मुद्द्यावरती, त्यामुळे किती कोटींचं नुकसान झालं हे सगळ्या जगाला माहिती आहे, पण त्या मुद्द्याचा पुनरुच्चार पुन्हा ते करत नाहीत हे लक्षात घेतलं पाहिजे. मग ते म्हणाले की एका माणसाचे बहुमत आले. मग म्हणतो की मग म्हणाले ते की प्रेम विश्वास असतो, त्याला टाळा झाला गेला की राग येतो. मी प्रेमातून मला राग आला नरेंद्र मोदींबद्दल. म्हणजे भूमिका मी का बदलली, लाव रे तो व्हिडिओ, हे मी का केलं की प्रेम होतं माझं, पण त्यांच्या काही भूमिका मला पटल्या नाहीत. आता या भूमिकांमध्ये पुलवामाचा सुद्धा प्रश्न उपस्थित केला होता त्यांनी, त्याबद्दल महत्त्वाचे गंभीर शंका उपस्थित केला होता, त्याचा उल्लेख केला नाही त्यांनी. नंतर मग म्हणाले की टोकाचा विरोध मी करू. मग 2019 साली ते केलं, पण 370 कलम माझं पहिलं ट्विट होतं. NRCच्या बाजूने मी मोर्चा काढला होता, जी योग्य ती योग्य. NRCच्या बाजूने तुम्ही मोर्चा काढला. मग नोटाबंदीच्या वेळी, बुलेट ट्रेनच्या वेळी महाराष्ट्रातनं उद्योगधंदे जात होते, तेव्हा तुम्ही का नाही अशा प्रकारचं तीव्र आंदोलन केलं, हा प्रश्न उपस्थित होतो. मग ते म्हणाले की उद्धव आणि संजय राऊतांप्रमाणे मी व्यक्तिगत टीका कधी केली नाही. म्हणजे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत व्यक्तिगत टीका करतात, ते मुद्द्यावरची टीका करत होते. ते व्यक्तिगत काय होतं त्याच्यामध्ये? मुद्द्यावर टीका करायचा अधिकार आहे की नाही लोकशाहीमध्ये? आणि तुम्ही अनेक मुद्दे जे महत्त्वाचे महाराष्ट्रावरती अन्याय करणारे मुद्दे होते. कोरोनाच्या काळात महाराष्ट्राला कमी फंड मिळत होता, कमी लसींचा पुरवठा होता, रेमडेसिवीरचा मुद्दा उपस्थित होता. त्यावेळी तुम्ही काय म्हणत होता, मनसे मंदिरं उघडा. म्हणजे भाजपच्याच मागे तुमचं चाललं होतं सगळं. भाजपची मागे तुमची फरफट चालू होती. भाजप जे मुद्दे उपस्थित करत होते तेच मुद्दे तुम्ही उपस्थित करत होता. नंतर मग ते म्हणाले की मी टीका करत होतो तेव्हा खिशातले राजीनामे देऊन बाहेर का नाही आला. तेव्हा युती होती. खिशातले राजीनामे तेव्हा तोंड दाबून बुक्यांचा मार सहन होत नव्हता. पण त्यानंतर उद्धव ठाकरेंनी तारीख पे तारीख हा प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली होती ना. राम मंदिर कधी होणार असा प्रश्न उपस्थित करत होते युतीत असताना सुद्धा. आणि मग युतीला त्यांनी लाथ मारली, कारण शिवसेनेवरती अन्याय केला जात होता. आणि जेव्हा तुम्ही म्हणता की खिशातले राजीनामे आहे, त्यामध्ये एकनाथ शिंदेचाही समावेश होता. एकनाथ शिंदेचा का नाही उल्लेख केला? ते मंत्रिपद भोगत होते का नाही तेव्हा एकनाथ शिंदे आणि अन्य लोक, त्यांचा का नाही उल्लेख केला? राज ठाकरेंनी त्यांचा उल्लेख केला. मग ते म्हणाले की तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी, म्हणजे थोडक्यामध्ये उद्धव ठाकरे संजय राऊत हे स्वार्थासाठी करतात आणि मी मात्र तत्वासाठी लढतो. आता सुधीर मुनगंटीवार तेच म्हणाले की उद्धव ठाकरे स्वार्थासाठी त्यांनी म्हणे युती तोडली, स्वाभिमानासाठी तोडली उद्धव ठाकरे. तुम्ही जे प्रॉमिस केलं होतं ते प्रॉमिस तुम्ही पाळलं नाही. 2.5 वर्षाचं एवढंच नाही तर शिवसेना संपवण्याचा तुमचा उपद्व्याप चालला होता भाजपचा, म्हणून ठामपणे ते उभे राहिले. नंतर म्हणाले की शेतकरी जीन्स घालून ट्रॅक्टर चालवला पाहिजे त्यांनी. तेव्हा माझं म्हणे हसू झालं. शेतकरी ट्रॅक्टर चालवला पाहिजे त्यांनी जीन्स घालून, हे आजही अनेक ठिकाणी दिसतं. पंजाबमध्ये, हरियाणामध्ये तुम्ही गेलात तर. पण शेतकऱ्याची काय दुरवस्था झालेली आहे. कृषी कायदे कसे लादण्यात आले, शेतमालाचे आधारभाव कसे मिळत नाहीत, सोयाबीन कापूस हे भाव कसे मिळत नाही, कसे पडतायत, कांद्यावर निर्यातबंदी कशी लादण्यात आली, शेतकऱ्याचं वाटोळं करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी सरकारने केला. आणि ते मुद्दे उद्धव ठाकरे, संजय राऊत असोत, शरद पवार असोत, ते उचलून धरत होते. काँग्रेसचे नेते उचलून धरत होते. तेव्हा मनसे काय करत होते? मनसे चूप बसले होते. हे मुद्दे काय उपस्थित केले राज ठाकरेंनी आणि आज का नाही करत आहेत हा प्रश्न आहे. मग ते म्हणाले की जगात सर्वात तरुण देश भारत आहे. बरोबर आहे. तरुणांकडे मोदींनी लक्ष घालावे, नोकऱ्या
अनेक उद्योजक इथनं निघून गेलेले आहेत, ही आकडेवारी आलेली आहे. आणि आता मी तुम्हाला सांगतो की 10 ते 24 या वयोगटात 35 कोटी लोक आहेत, तरुण आहेत. त्या तरुणांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत. आता नोकऱ्या मिळाल्या नाहीत याच्यावरनं राज ठाकरे यांनी आकाशपाताळ एक करून मोदींवर टीका करायला पाहिजे, भाजपवरती टीका करायला पाहिजे. 20 कोटी नोकऱ्या 10 वर्षात मिळवून देऊ असं वचन दिलं होतं. फक्त 1,70,00,000 नोकऱ्या देण्यात आल्या. आणि अनेक नोकऱ्या म्हणजे स्वयंरोजगार असतील किंवा या ज्या नोकऱ्या आहेत त्यामध्ये कमी पगार मिळतो. ज्या नोकऱ्या मिळाल्या त्या अशा आहेत. आणि काँग्रेसने उलट 30 लाख युवांना नोकरी देण्याचं, तरुणांना नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. मग तुम्हाला हे खटकत नाही राज ठाकरे? हा प्रश्न आहे. नंतर ते म्हणाले की कराचा वाटा आला पाहिजे. कराचा वाटा काय, तुम्ही करोनाच्या काळामध्ये किंवा अजितदादा सुद्धा म्हणत आहे की GSTचा वाटा आम्हाला वेळेवरती मिळत नाही, पुरेसा मिळत नाही आहे. ते मुद्दे तेव्हा मनसे गप्प होती, का नाही तोंड उघडलं त्यावेळी. आणि कराचा वाटा मिळायला पाहिजे म्हणजे हल्लाबोल करा ना तुम्ही. जर मुंबईमधनं आणि महाराष्ट्रातनं सगळ्यात जास्त कर मिळतो तर हल्लाबोल करा, तुम्ही का नाही करत त्याच्यावरनं. नंतर ते म्हणाले की कॅरम चुकीचा फुटला गेला आहे, कोणाच्या सोंगट्या कोणाकडे कळत नाही. आणि व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका असं राज ठाकरे म्हणाले. म्हणजे राजकीय व्यभिचार चालू आहे असं त्यांचं म्हणणं. मग एकनाथ शिंदेनी काय केलं? एकनाथ शिंदेचा काही उल्लेख करता हा राजकीय व्यभिचार करायला कोणी भाग पडलं? भाजपाने भाग पडलं, भाजपाने पक्ष फोडले. त्याच्यावरती भाजपवर का नाही टीका करतोय? आणि ते दिल्लीच्या नेतृत्वाने किरीट सोमय्या यांनी सांगितलं की पक्षाचा आदेश होता म्हणून या लोकांची सगळी भानगडी बाहेर काढा. हे राजकीय विचार होता, राजकीय गरज म्हणून आम्ही करतो हे किरीट सोमय्या सांगतात. आणि ईडीचा गैरवापर होतो. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे रद्द केले. काँग्रेसचं इन्कम टॅक्स म्हणजे दिला नाही म्हणून काँग्रेसचं खातं गोठवलं. केजरीवालांना अटक केली, हेमंत सोरेन यांना अटक केली. लोकशाही खतम केलेली आहे. चंदीगडमधल्या महानगरपालिकांच्या निवडणुका बोगस पद्धतीने करून आपला महापौर निवडण्याचा भाजपचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाला आणून पाडावा लागला. राज ठाकरे या सगळ्या बाबतीत गप्प होते. शहरांचे स्मार्ट सिटी काय झालं त्याचं? राज ठाकरेंनी तो प्रश्न उपस्थित करायला पाहिजे होता, तो उपस्थित केला नाही. त्यामुळे मलाही बोलणं भाग आहे. मग ते म्हणाले की राज्यसभा, विधानसभा नको, विधान परिषद काही नको. म्हणजे आम्ही मात्र मोठे त्यागी आहोत, तत्वनिष्ठ आहोत असं दाखवायचं. त्या आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास राज ठाकरे यांचं तोंड आहेच, ते तोंड सिलेक्टिव्हली वाजू नये. हे मी जे प्रश्न म्हटलं तुम्हाला, अग्निवीरचं काय झालं? कित्येक प्रश्न नरेंद्र मोदींचे 2019 ते 2024 यामध्ये 2019च्या वेळी लावले तो व्हिडिओ म्हणत होता त्यापेक्षा जास्त देशाच्या समस्या जटिल झाल्या आहेत. लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहेत. घटना बदलू अशा बाता मारल्या जातात, अशा गर्जना केल्या जातात. त्याच्याबद्दल राज ठाकरेंनी बोलायला पाहिजे होतं. महिलांवरती अत्याचार होत आहेत, कायदा आणि सुव्यवस्थेची वाट लागती आहे. अनेक ठिकाणी लव जिहादचे मुद्दे करून दंगलीला माजवण्याचे दंगल व्हावी असे प्रयत्न केले जात आहेत. रश्मी बर्वे यांचं जे काही जात पडताळणी समितीवर कशा प्रकारे दडपण आणण्यात आलं आणि तात्काळ निर्णय करून त्यांचा निवडणूक अर्ज रद्दबातल व्हावा हे कसं करण्यात आलं, हे पूर्ण राजकीय कारवाई होती ती. त्याबद्दल बोलायला पाहिजे होतं. लोकशाही पूर्णपणे गुंडाळण्याचा प्रयत्न चालू आहे. तेव्हा नरेंद्र मोदींवर जबरदस्त हल्ला या सरकारवर ते करण्याची गरज असताना बिनशर्त पाठिंबा देणं हे माझ्या मते मनसेने करणं हे पूर्णतः चुकीचं आहे. राजकीय व्यभिचाराला पाठिंबा देऊ नका असं म्हणता अजितदादा पवार ज्यांची नक्कल करत होते राज ठाकरे, त्यांच्यावर प्रचंड तुफान आरोप करत होते. ते राज ठाकरे ते अजितदादा पवार महायुतीत असताना अप्रत्यक्षपणे या महायुतीचं समर्थन करणं, याला काय म्हणायचं? शिंदेंवर सुद्धा 1-2 वेळा त्यांनी टोमणे मारले पण शिंदेंवरती हल्लाबोल केला नाही त्यांनी. मग ते म्हणाले की बिनशर्त मी पाठिंबा देतो आहे आणि विधानसभेच्या तयारीला लागा असं ते म्हणाले. माझ्या मते राज ठाकरे यांनी पूर्णपणे भाजपला पाठिंबा द्यायचा ही लाईन बदललेली आहे. पूर्णपणे कोलांटुडी मारलेली आहे. कोलांटुडी मारण्याची तयारी चालू होती आपल्याला माहितीच होतं. पण ते काय म्हणतात की इतर पक्ष कोण कोणाबरोबर जाईल कळत नाही, कोण काय करेल कळत नाही, भूमिका बदलतात.
आणि माझ्या मते भूमिका कशा बरोबर असतात, तुमच्याही भूमिका सतत बदलत असतात. तुम्ही कुठल्याही प्रकारे मनसे हा पक्ष वेगळा नाही आहे. इतर पक्षांनी भूमिका बदलल्या तर तुम्ही बदललेल्या आहेत आणि तुम्ही आता भाजपनी देशाला एक प्रकारचं भाजप ज्या प्रकारचा कारभार करतोय त्यामुळे लोकशाही संविधान हे अत्यंत धोक्यात असतात. देशापुढे अघोषित आणीबाणी देश भोगतो आहे. विरोधी पक्ष मुक्त करण्याचा संकल्प या देशाने सोडलेला आहे, मोदींनी सोडलेला आहे. अशा वेळी लोकशाहीच्या बाजूने उभं राहणं, वाटलं तर भले तर स्वतंत्र भूमिका घेतली असती तरी चाललं असतं, पण इतक्या आणीबाणीच्या आणि कसोटीच्या वेळी राज ठाकरे यांनी आपल्या लोकप्रियतेचा करिश्म्याचा उपयोग करण्याची आवश्यकता होती. ते न करता त्यांनी चलाखीच केलेली आहे. चलाखीने आपण भूमिका बदलायच्या, भाजपला पाठिंबा द्यायचा आहे, हे सगळं करायचं आहे. पण मी मात्र कसा स्वतंत्र आहे, मी इतरांपेक्षा वेगळा कसा आहे, मी कसा तत्वनिष्ठ आहे, वैचारिक भूमिका कशी त्यांनी घेतलेली आहे, अशा प्रकारचं वक्तव्य सुनील तटकरेंनी केलं. सुनील तटकरे त्यांना सर्टिफिकेट देतात राज ठाकरे. ज्या सुनील तटकरेंनी त्यांच्यावर यापूर्वी काय टीका केली होती बघा, आणि सुनील तटकरेंच्या सर्टिफिकेटची काय गरज होती त्यांना. तर दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्राची म्हणे हास्य जत्रा बनवण्यात आली असं एका वक्त्याने त्या अगोदर सांगितलं. आणि बाळा नांदगावकर म्हणाले की मनमोहन सिंग यांचा अणुकरार, नंतर महिला आरक्षण विधेयक, थेट परकीय गुंतवणूक वगैरे वगैरेंना पाठिंबा दिला होता राज ठाकरे यांनी. म्हणजे ते काही जे योग्य असेल त्याला पाठिंबा देतात. म्हणजे काँग्रेसच्या भूमिकांनी राज ठाकरेंनी पाठिंबा दिला. आता मनसेची ताकद लोकसभेत कोणी होतं का, राज्यसभेत कोणी होतं का? मनसेने अणुकराराला पाठिंबा दिला, काय फरक पडतोय त्याने? त्याला काहीच महत्त्व नाही ना. म्हणजे मी ओबामांना पाठिंबा दिलेला आहे किंवा मी बायडेनला पाठिंबा दिला, त्याला काय अर्थ आहे? तेव्हा ज्याला काही अर्थ नाही. पण राज ठाकरे कसे तत्वनिष्ठ भूमिका आहे त्यांच्या, असं सांगणं माझ्या मते तुम्हाला स्वच्छपणे राजकीय संधी शोधून आपल्याला योग्य वाटेल ते करण्याचा अधिकार आहे. मनसेने, राज ठाकरेंनी काही करावं, पण मी वेगळा आहे असं मात्र सांगू नये. माझ्या मते आज उद्धव ठाकरे हेच बाळासाहेब ठाकरे यांची स्वाभिमानी शिवसेना कशी आहे बघा. त्यांनी किती जागा मिळवल्या महाविकास आघाडीमध्ये, किती जागा मिळवल्या बघा त्यांनी. उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीत दादागिरी चालली, त्यांनी स्वाभिमान जपला, हिंदुत्ववाद त्यांनी सोडलेला नाही. महाराष्ट्राच्या प्रश्नांवरती ते दिल्लीशी भांडतायत, सरकारमध्ये होताना आणि सरकारमध्ये नसताना सुद्धा भांडतायत. त्यामुळे बाळासाहेबांचा वारसा उद्धव ठाकरेच हेच जतन करतायत. एकनाथ शिंदे हे तर लाचार आहेत पूर्णपणे, त्यांना लोटांगण घालायला लागते पूर्णपणे, त्यांच्यामध्ये काही वैचारिक भूमिका नाही आहे. तेव्हा राज ठाकरे यांनी आज भूमिका स्पष्ट केली, ते योग्य झालं. पण राज ठाकरे यांनी मोदींना गॅरंटी दिली आहे, मी तुम्हाला बिनशर्त पाठिंबा देतो, तुम्ही काहीही करा, मी तुम्हाला बिनशर्त पाठिंबा देतो, वाटते ते करा. तुम्ही वाटते ते करताच ते. पूर्णपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांनी निराशा केलेली आहे. ही भूमिका मला बिलकुल पटत नाही आहे आणि हे मी स्पष्टपणे सांगतोय. तुम्ही मग त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कुठल्याही प्रकारच्या व्यक्त करा, पण मी तुम्हाला स्पष्टपणे मुद्द्यासह माझी भूमिका सांगितलेली आहे. एवढंच. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा, आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा. नमस्कार.